मित्रांनो ही बघा, ही आज रूम आहे आमची. ही खूप मोठी आहे. इकडे बेड आहेत, इकडे टीव्ही, इकडे वॉशरूम आहे. अरे वा, इकडे हेअर ड्रायर सुद्धा ठेवला आहे. गाईस, आता दिवस तिसरा आहे आणि हे तिसऱ्या दिवसाचं दुपारचं जेवण. ह्या माणसांचं जेवण झालं, लवकर पळाले. ही पण लवकर भात नाही घेतलं. इकडे यश, हे बघा, हे आजचं जेवण आहे. शिरा सुद्धा होता पण घेतला नाही. तू घेतला? आणि हे बाहेरचं व्ह्यू बघा. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही जवळच्या एका मंदिरामध्ये आलो आहे. हे बघा, हे ते मंदिर आहे. जायचं आहे आता थोड्या वेळात. इकडे आमची दुसरी पण बस आली. ते आता सगळे आले की एकत्र जाणार. हो 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 हो, जसं काय मोठं लग्नालाच आले आहेत. हे बघा, करवले आलेत. लग्न कोणाचं माहीत नाही. समेत तुझं. तर गाईज, आमचं एक मंदिर फिरून झालं आहे. आता आम्ही चाललो आहे दुसरं मंदिर बघायला. हे बघा, आपल्याला आपले फॅन भेटलेत. हे बघा, हे बघा, हे पण हे आमचे. हे आता असं बोलत आहेत, पण मागे आता आम्हाला भेटले, सेल्फी वगैरे काढला आमच्यासोबत. हा बघा, हा एक आपला फॅन. हे हायकर, हायकर. ऐ, भाऊ पण देत नाही. मित्रांनो, आम्ही तर एका मंदिरामध्ये आलो होतो लाईव्ह पेंटिंग करायला. हे बघा, हे वालं. आता चाललो आहे आम्ही रिटर्न. 2-3 पेंटिंग्स केलेले आहेत, पाहूया आपण. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, भारी वाटतंय. मी पण 2-3 पेंटिंग काढले. आपने कितना पेंटिंग निघाला? हाँ, 2च काढले. पेंटिंग नाही केलं, ड्रॉइंग केलं. ड्रॉइंग 2च. स्कल्पचरचे यश काढलेस काय? बंद करून टाकले. आजचा दिवस खूप चांगला गेलेला आहे. नेहमीपेक्षा यात जास्त काही पॉईंट फिरायचे नव्हते, त्यामुळे ड्रॉइंगला खूप वेळ मिळाला. त्यामुळे 2-3 ड्रॉइंग झाले. आणि आमचे खूप छान झाले. सगळ्यांचेच ओव्हरऑल बघता सगळ्यांचे खूप छान झाले. कळतीलच तुम्हाला. काय नाही मला सर्व मी तेच सांगते. अरे ब्लॉग मध्ये तेच सांगते. ब्लॉग मध्ये तेच सांगा ना. फणस तर नाही, अजून थोडं खावं लागेल. कसं आहे रे? हे दाखव कसलं आहे. त्याच्यामध्ये ना बटाटा, बटाटा ह्याच्यामध्ये काहीच बटाटा आहे. हा, हे बटाट्याचे आणि कापे मीठ टाकले. मीठ बटाट्याचे आणि मीठ टाकलं रे. काय अरे हे आपल्या घरी बनवलंस ना? घरी बनवलं. तर आम्ही यशनी तिथे एक सीन केला मोठा. तिथे एक टुरिस्ट आलेला
तो यशला विचारत होता की तुझी पेंटिंग मला कितीला विकशील. तर यशनी नुसता वॉश मारून ठेवलेला. तो डायरेक्ट बोलतो तर तो यश टुरिस्टला डायरेक्ट बोलतो 4 करोडला फक्त वॉशची पेंटिंग विकणार आपला यश एकमेव ठरलाय. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या यशसाठी. जिद्द ना सोडली मनोगत व्यक्त करा. झाली पुरी. जाम भारी वाटला. कोणीतरी पेंटिंग तर आपल्या यशच्या पेंटिंगची किंमत ऐकूनच टुरिस्ट म्हणला लांबून नमस्कार करून गेला. कसं वाटलं? डबल 8 माझीच काढ रे. तर हे बघा आमच्या बसचं असं आतून ॲम्बियन्स आहे. मस्त वाटतंय. तर आजचा ड्रॉइंगचा आणि आजचा दिवस नेहमीपेक्षाही चांगला गेलाय. तर चला आता डायरेक्ट भेटूया हॉटेल. बाय बाय बाय. आम्ही पोहोचलो आता आमच्या हॉटेलवर. फोटो त्याने पोस्ट केला. हे बघा हे आमचं हॉटेल आहे. हे इकडून एवढं असं मोठं. आणि आता थंडी लागायला लागले. हा बघा कसा कुरकुरतोय. तर गाईज इथे आता सगळ्यांचं एक्झिबिशन भरवलं आहे. चल बघूया. हे बघा पब्लिक जमले सगळी. अरे दाखव. हा हिचं पण दाखव. दिसू दे इथेच. काहीतरी पर्सेंटेज मिळवले. लक्षात येते म्हणजे थांबायला लावणं, बघायला लावणं. ज्याला डोळे आहेत त्याला बघतो म्हणजे बघायला लावणं. हे काही पर्सेंटेजमध्ये आपण सक्सेस मिळवलेलं आहे. बरोबर. म्हणजे ही पण स्पॉन्टेनिटी. आता सुद्धा तुम्ही म्हणाल की नंतर काढलं असं नाही की ही सगळी चित्र आहेत ना. आता त्याच्यात स्टिक वगैरे आहे का जरा. अरे मला लाईट आणायला सांगा ना कोणतं चित्र. ती 2 आहेत ना नेचर आहेत ना. फक्त ती 2 नेचर बघूया आपण. फक्त ट्रीची. आता ते स्पॉट वेगवेगळे आहेत पण दोन्हीमध्ये कॉमन सब्जेक्ट आहे ट्री आहे. आता इथे काय वाटतं तुम्हाला चित्रामध्ये. मी पहिल्या मगाशी सांगितलं ते पूर्ण केलेलं आहे. ते पूर्ण केलेलं पण तरी सुद्धा हे जास्त अपील होतं. फ्रेश कलर पण आहे पण मी काय म्हणतो कलर ऍप्लिकेशन आहे ना ते कलर ऍप्लिकेशन एकदम खुल्ला म्हणजे हा. तर त्यामुळे ना ते ऍटमॉस्फिअर आहे ना. हे ऍटमॉस्फिअर कसं आहे सरळ सरळ एकदम बाजूला नाही बघायचं वगैरे. चांगलं काम आहे प्रश्नच नाही. काम चांगलंच आहे तसं. पण ते कसं माहितीये कुठेतरी बर्डन घेऊन किंवा कुठे ज्याने कोणी केलं ना ते डेअरिंग केलं. म्हणजे ती झाडं वगैरे सगळी पानं वगैरे असं खुललंय. म्हणजे आता ते अजून पिकायचं आहे बाकी. म्हणजे त्याची पुढची जी स्टेज आहे ना पुढची लास्ट स्टेज ती यायची. मी ऍप्लिकेशनच्या बाबतीत बोलतो कारण त्याच्यात म्हणजे स्टेप बाय स्टेप बघायला गेला ना. स्काय आणि याच्यात बघितलं ते स्काय बघा आणि हे स्काय बघा. या स्कायमध्ये मुवमेंट आहे. ते झाड बघा आणि हे झाड. ह्या झाडामध्ये ग्रोथ आहे. म्हणजे खालून डार्क टू लाईट घेतलंय. तिथे दिसते झाडाचा फॉर्म आहे आउटलाईन आहे पण तो ग्रोथ नाही किंवा टोनल व्हॅल्युएशन ते तिथे झालेलं नाही. त्याची बॅकग्राऊंड बघितली तर ती बॅकग्राऊंड मात्र स्टडीड आहे. मी मगाशी सांगितलं तसं काय करायचं म्हणजे मागे त्याने ह्या व्यक्तीने थोडंसं काहीतरी फॉलो केलेलं आहे. म्हणजे लँडस्केप बघितलेली आहे. मागची लँडस्केप लाईट पाहिजेत का पाहिजे. ह्याने पण कदाचित बघितलेलं पण ह्याने काय केलं माहिती तिथे खेळलाय बिनधास्त. म्हणजे दोन्हीमध्ये ना एकमेकांनी गिव्ह अँड टेक करायला पाहिजे. म्हणजे एवढं काटेकोर बघायचं नाही एवढा फ्रीडम पण नाही बघायचं. फ्रीडम पहिल्यांदा घ्यायचा आणि नंतर मग समजतं आपल्याला कुठे काम करायचं थांबायचं. आणि ज्यावेळेस असं स्टेप बाय स्टेप तुम्ही करत जाल ना तेव्हा तुमचा ग्रोथ आहे ना. तुम्ही चांगले आर्टिस्ट म्हणजे तुमचं चित्र थांबून बघण्यासारखं व्हायला किंवा सब्जेक्टिव्ह व्हायला तुम्हाला पटकन तुम्ही भीड देखो लाईन देखो. सर मला पण आम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये लाईन देखो सर आम्हाला आणि आम्हाला ब्लॉगमध्ये घेतले. बघा मस्त आहे की गुलाबजाम पण आहे.
महाप्रसादाची लाईन लागली आहे. लाईनीने घ्या. हाबू हाबू घुसला हाबू. तर गायजनो हे आजचं जेवण आहे. पण मला त्या ब्लॉग मध्ये एक विषय मांडायचा तो आपण रूमवर गेल्यावर आता अजून आदळतो जेवणात नाही एकदा बाहेर ते पण त्याला साखरेत आणि मिठात पण फरक नाही समजत आहे एवढं. त्याला बोल ना शास्त्र असतं ते शास्त्र. हाताने जेवण हिचं शास्त्र. डोळे दाखवून ओळखायला सांग. तुम्हाला माहितीये का आपण इथे टाइमपास हो. काकी काकी हे बघा माझं पनीर चोरलं. पनीर गुलाबजाम सॉरी गुलाबजाम. फोन बंद केलास चालेल. हे बघा कसं गपचूप खाते. सगळं संपवून टाकलं. दुसरं कुठे गेलं.